सुसज्ज मैदान, पंचांचा इशारा आलेला आहे. पहिला पॉवर प्लेला सुरुवात होईल. 2 बॅटर दाखल झालेले आहेत. प्रमोद बागी आणि विजय जोगारी. स्ट्राइक एंडला विजय असणार आहे. डावकराचा बॅटर अंकलेश चौधरी. बॉलर तयार. पहिलाच बॉल, बॅटची एज, चेंडू जाईल शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. खराब क्षेत्ररक्षण पाहतोय त्या ठिकाणी झालेला आहे. चेंडू बॅकअप होईल. बॉलला तर नक्कीच तत्पूर्वी या 2 धावा मात्र पूर्ण केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. या 2 धावाने ऑफ द मार्क झालेला आहे बॅटर विजय जोगारी. रिक्षा यस, जर रस्त्यावर रिक्षा उभा आहे, रिक्षा आहे ती बाजूला करा. मागे जे मागे यस, हा ते समोरची. बॉलर तयार अंकलेश. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडूच्या खाली बॉलर सुंदर झेल आणि फलंदाज होईल बा तो म्हणजे विजय जोगारी. बॅक टू द पवेलियन गॉन. पहिली विकेट डाऊन झालेली आहे सम्राट स्पोर्ट्स साकपाडा या संघाची. विजय हा बाद झाला. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची टॉप एज लागून सरळ चेंडू विसावला होता बॉलरच्या हातामध्ये. पहिली सफलता प्राप्त होईल. बॉलर अंकलेश याला अप्रतिम सुरुवात त्याच्या माध्यमातून राहिले गेलेले आहे. या मागील 2 बॉलमध्ये विकेट त्याने प्राप्त केलेली आहे. कॉन्फिडन्स वाढला असेल तर नवीन बॅटर जयन भुरकुंड आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. जयन भुरकुंड इंटर होईल. स्ट्रायकिंग एंडला असेल. जयन अँड प्रमोद बागी हे 2 बॅटर आहेत. त्यांना आता मात्र चांगला खेळ करावा लागेल कारण पहिलाच बॅटर लवकर बाद झालेला आहे. धावांची उभारणी करावी लागेल. चांगले फटके कनेक्ट करावे लागतील. स्वराज स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाच्या विरोधात जयन भुरकुंड आलेला आहे. उजव्या हाताचा बॅटर असेल. बॉलर तयार अंकलेश चौधरी. बॉलिंग कंडक्टर सज्ज होईल. षटकातील 3रा बॉल असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटने बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. यावेळेस फुल टॉस बॉल ऑन साइडला बोललेला आहे. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांनी करता चौकार. अतिशय सुंदर फटका ऑन साइडला वडवला होता बॅटरने. चेंडू सरळ निघून गेला होता लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांनी करता आणि या 4 धावाने संघाची धावसंख्या 6 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 6 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. सुंदर फटका, चांगलं कनेक्शन पाहायला मिळालं होतं या बॉलवरती. बॅटर जयनच्या बॅटमधनं. बॉलर तयार अंकलेश. नेक्स्ट बॉल असेल या षटकातील. आता मात्र सुरेख कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो या बॉलवरती. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर वळतोय आणि सरळ विकेट किपर याच्या हातामध्ये जाऊन विसावला गेलेला आहे. डॉट बॉलची हाताळणी केलेली आहे या बॉलरने. अप्रतिम सुरुवात, अप्रतिम कमबॅक त्याच्या माध्यमातून राहिला गेलेला आहे या बॉलवरती. नेक्स्ट बॉल असेल. यावेळेस अपील केलेला आउट आणि फलंदाज बाद. फलंदाज झालेला बाद. बॅटर जयन बाद होईल. चांगला कमबॅक, अतिशय सुंदर चेंडूची हाताळणी केली होती या बॉलवरती. विकेट प्राप्त करतोय बॉलर अंकलेश चौधरी. सुरुवात त्याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे करताना दिसतोय. 2 विकेटला प्राप्त झालेले आहेत या पहिल्याच ओव्हरमध्ये. 5 बॉलचा खेळ नक्कीच झालेला आहे. शेवटचा बॉल असेल तर नवीन बॅटर सुधाकर मोरे आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. सुधाकर मोरे इंटर होईल. मंद मंद पावलाने नक्कीच दाखल झालेला आहे. त्याच्याकरता नक्कीच बॉलर सज्ज होईल अंकलेश चौधरी. सुधाकर मोरे स्ट्रायकिंग एंडला असेल. शेवटचा बॉल असेल या षटकातील. अंकलेश तयार.
राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. सुधाकर करता हा बॉल असेल. फुलटॉस बॉल, चेंडूला सॉफ्ट हँडने ड्राईव्ह केला, चेंडू जाईल मिड ऑफच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. फक्त एक सिंगल धाव मिळाले जाईल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 7 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. षटक संपलेलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 2 गडी बाद 7 धावा. सात धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. अप्रतिम सुरुवात अंकलेश चौधरी याच्या माध्यमातून पहिल्याच ओव्हरमध्ये इकॉनॉमिकल अँड विकेट टेकर गोलंदाज ठरला गेलेला आहे. भरपूर कमी धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये सुरुवात त्याने चांगली केली होती. आता मात्र पाहावं लागेल नवीन बॉलर नितीन काकड आलेला आहे. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल नितीन काकड. हा देखील एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. अप्रतिम बॉलर आहे या संघाचा. चांगली सुरुवात करावी लागेल. ज्याप्रमाणे सुरुवात केली होती अंकलेश याने 2 विकेटाने प्राप्त केले होते आपल्या संघाकरता. आता मात्र नितीन काकड याला देखील चांगली सुरुवात करावी लागेल. बॉलर तयार. नितीन षटकातील पहिला बॉल असेल. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. अवंतरने सुरुवात करतोय बॉलर नितीन काकड. सुरुवात मात्र त्याने खराब केलेली आहे. व्हाईटच्या रूपाने एक धाव खर्च करतोय बॉलर नितीन काकड. संघाची धावसंख्या 8 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 8 धावा फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. यावेळेस सुंदर चेंडूची नोंद होईल. चेंडू पडला थोडासा आतमध्ये वळला गेला. अप्रतिम कमबॅक केलेला आहे बॉलर नितीन याने. सुरेख सुरुवात चांगला कमबॅक करतो या ओव्हरमध्ये नितीन काकड. चांगला बॉलर आहे या संघाचा. चांगल्या प्रकारे बॉलिंग करावी लागेल उर्वरित 5 बॉलमध्ये. यावेळेस हा ट्रॅकर बॉल कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटन बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी टाकते बॉलर नितीन काकड. बॅटर असेल स्ट्रायकिंग एंडला सुधाकर मोरे. त्याच्या माध्यमातून खराब बॅटिंग पाहायला मिळत आहे मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. भरपूर चेंडूने उचली घेतली होती. ऑप्शनच्या खूपच बाहेर चेंडूची हाताळणी केली होती बॉलर नितीन याने. आणि हा व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. एक अवंतर धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. कमबॅक करावे गेल्या बॉलरला. चांगला बॉलर आहे या संघाचा. यावेळेस चेंडूला ड्राईव्ह केला. चेंडू जाईल लंगॉनच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट. जास्त काही धावा घेण्याचा प्रयत्न होत नाही दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. फक्त एक सिंगल धाव मिळेल. जास्त काही मिळणार नाहीये. यावेळेस एका धावाने संघाची धावसंख्या डबल फिगर मध्ये पोहोचली गेलेली आहे. 10 या अंकावर पोहोचली गेलेल्या धावसंख्या आपण पाहतोय. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. फुल टॉस बॉल स्विंग केलाय बॉलला. चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावन करता षटकार. धन्यवाद डीजे. या षटकाराने संघाची धावसंख्या 16 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. अप्रतिम फटका बॉलला स्विंग केला होता बॅटर प्रमोद याने. षटकाराने अकाउंट आपलं ओपन केलेलं आहे आणि संघाची धावसंख्या पोहोचवतोय 16 या अंकांवरती. जबरदस्त फटका. चांगली बॅटिंग करावी लागेल या 2 बॅटरना. सुधाकर मोरे आणि प्रमोद पागी आहेत मैदानाच्या आतमध्ये. फटके मात्र कनेक्ट करावे लागतील कारण भरपूर धावा या कमी येताना दिसत आहेत. या दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग चांगली फटकेबाजी करावी लागेल या दोन्ही बॅटरना. आता मात्र फुल टॉस बॉल लोअर फुलटा चेंडूची हाताळणी. चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी हाय अँड हँडसम षटकार. माझी मैना तुझी हौस पूर्वी
धन्यवाद डीजे. प्रमोद पागी नावाचा तुफान नक्कीच मैदानाच्या आतमध्ये येताना दिसतोय. मागील 2 बॉल मध्ये 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधनं आलेले आहेत. जबरदस्त बॅटिंग त्याच्या माध्यमातून होताना दिसत आहे. मैदानाच्या आतमध्ये संघाची धावसंख्या 22 वर पोहोचली गेलेली आहे. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातील. बॉलर नितीन काकड याला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल करताना दिसतोय. आता मात्र खराब गोलंदाजी या 2 बॉलवरती त्याने केलेली आहे. यावेळेस मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट लवकर त्याची फिरले होते. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. चेंडू जाईल डॉट. षटक संपलेला दुसरं. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 22 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 2 ओव्हरचा खेळ बाकी असेल या पहिल्या इनिंग मध्ये आणि नक्कीच आपण पाहणार आहोत किती धावांपर्यंत मजल मारली जाईल. सम्राट स्पोर्ट साखपाडा पेल्दार संघाच्या माध्यमातून येणाऱ्या 2 ओव्हर मध्ये आपण नक्कीच पाहणार आहोत. अतिशय चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, चांगली स्पर्धा आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पोमणगाव नक्कीच निसर्गाच्या सौंदर्यामध्ये निसर्गाच्या कुशीमध्ये बसलेले हे पोमणगाव आपण पाहू शकता. बाजूलाच निसर्ग डोंगर आहेत. सुंदर डोंगर पर्वतरांगा आहेत आणि त्या पर्वतरांगाच्या नक्कीच बाजूला आपण पाहू शकता हे पोमणचं मैदान आणि त्या मैदानावरती चाललेली ही सुंदर स्पर्धा म्हणजेच आकाश स्मृती चषक 2026. डेड बॉलचा इशारा पंचांचा. बॉलर आलेला आहे सूरज काकड. सूरज याला सूर्याप्रमाणे चमकावं लागेल. मागील ओव्हरमध्ये भरपूर धावा खर्च केले होते नितीन याने. त्या ओव्हरची भरपाई करावी लागेल बॉलर सूरज याला. पहिलाच बॉल. यावेळेस सुंदर फटका. चेंडूला फोर्स केला. चेंडू जाईल कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे त्या ठिकाणी. फक्त एक सिंगल धाव मिळाली जाईल दोन्ही बॅटरला. एका धावेने संघाची धावसंख्या 23 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 23 धावा. आता मात्र 11 बॉलचा खेळ इथून बाकी असेल. भरपूर धावा बनवाव्या लागतील. समोरच्या संघाला टार्गेट मोठं द्यायचं असेल चांगली बॅटिंग करावी लागेल. यावेळेस ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल शॉर्ट मिडऑफ मध्ये. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. बॅटला स्पर्श होऊन चेंडू निघून गेला होता आणि ही एक धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. बॉलर तयार सूरज. षटकातील तिसरा बॉल असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होईल. फुल टॉस बॉल. लॉफ्टेड डाऊन ड्राईव्ह. चेंडू जाईल आर पार सीमा पार. दमदार षटकार. धन्यवाद डीजे. लोअर फुल टॉस आता बॉलची हाताळणी केली होती बॉलर सूरज याने आणि त्या बॉलला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह करतोय बॅटर सुधाकर आणि चेंडूला पाठवलेला आहे काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांनी करता. षटकार आलेला आहे. या षटकाराने संघाची धावसंख्येला आकार 30 या अंकावर पोहोचली गेली धावसंख्या. आता मात्र सुंदर फटका. सेन्सिबल स्ट्रोक. चेंडू जाईल डीप तडम्यान बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांनी करता चौकार आलेला आहे. अतिशय सुंदर फटका. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा हा स्ट्रोक आपण पाहिला. फक्त दिशा दिली होती बॉलला. बॅटर सुधाकर याने चेंडूला पाठवलेला आहे डीप तडम्यान बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांनी करता संघाची धावसंख्या 34 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. सूरज तयार. भरपूर धावा खर्च करतोय. आता मात्र शॉट तितकासा प्रॉमिसिंग नव्हता. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. आता मात्र नक्कीच चांगले प्रयत्न करत आहेत दोन्ही बॅटर. एका बाजूला आहे सुधाकर, दुसऱ्या बाजूला आहे प्रमोद पागिक. त्यांच्या माध्यमातून चांगली पार्टनरशिप बनवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल असेल या षटकातील. सूरज काकड तयार. शेवटचा बॉल. यावेळेस मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल या वेळेला डॉट.
अतिशय चांगला कमबॅक बॅटरच्या माध्यमातून राहिला गेलेला आहे. नक्कीच संघाची धावसंख्या आपण जर पाहिले तर 35 या अंकावर ते पोहोचले गेलेले आहे. अजून एका षटकात 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये 6 बॉलचा खेळ बाकी असेल. 6 बॉलमध्ये नक्कीच 20 ते 25 धावा आल्या तर नक्कीच सन्मानजनक स्थितीमध्ये पोहोचू शकतोय सम्राट स्पोर्ट्स साकपाडा पेल्लार हा संघ. परंतु त्याच्या विपक्षामध्ये जो संघ आहे स्वराज स्पोर्ट्स पेंढीरपाडा तो देखील कमी नाहीये. त्यांना देखील कमी लेखून चालणार नाही. चांगले बॅटिंग करावी लागेल आणि पेंढरीपाडा संघाला देखील चांगली बॉलिंग करणं गरजेचं आहे. आता मात्र सुनील मेरे नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. अंतिम षटक हाताळण्याकरता स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट आहे. डेथ ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग करावी लागेल सुनील मेरे या बॉलरला. पहिलाच बॉल टाकण्याकरता सज्ज होईल. हा प्रकार बॉल कटकारचा प्रयत्न, चेंडू जाईल शॉर्ट गली क्षेत्रामध्ये. चेंडू बॅकअप होईल, फील्ड होईल. तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 37 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 37 ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. लॉस ऑफ 2 विकेट इन दॅट सेकंड ओव्हर, लास्ट ओव्हर आहे. आता मात्र जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता. कोणत्याही प्रकारे फुटवर्क पाहायला मिळत नाहीये. चेंडू जाईल डॉट. चांगला कमबॅक या बॉलच्या माध्यमातून केलेला आहे बॉलर सुनील याने. याच प्रकारची बॉलिंग करावी लागेल. चांगल्या लाईन, चांगल्या लेंथ मध्ये, चांगल्या टप्प्यावरती नियंत्रण ठेवावं लागेल या बॉलरला. आता मात्र चांगला प्रयत्न करतायत फिल्डिंग करणारी टीम. चेंडू जाईल शॉर्ट टर्म्यांच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. 3 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च होते बॉलर सुनील मेरे. जबरदस्त त्याची कामगिरी राहिलेली आहे या मागील 3 बॉलमध्ये. आता मात्र येणारे 3 बॉलचा खेळ बाकी असेल शेवटच्या ओव्हरमध्ये. हा प्रकार बॉल हुक केला बॉलला. चेंडू जाईल वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण, फॅकी थोडीशी लेट आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 40च्या घरामध्ये पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 40 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 2 बॉलचा खेळ बाकी असेल या शेवटच्या ओव्हरमध्ये. बॉलर तयार सुनील. षटकातील 5वा बॉल असेल. टाकण्याकरता सज्ज होईल. बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना बॅटर करता यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूच्या रेंजमध्ये आला नव्हता बॅटर. बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल या वेळेला डॉट. सुरेख कमबॅक, अप्रतिम बॉलिंग त्याच्या माध्यमातून. चांगला बॉलर आहे या संघाचा सुनील मेरे. शेवटचा बॉल पायांचा वेध घेणारा चेंडू होता. चेंडू जाईल शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये. स्वतः विकेट किपर चेंडूला फील्ड करेल, फेकी करेल. 2 धावा तर कंप्लीट केलेल्या आहेत. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 3 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. पंचाने यस कन्फर्म करायचं आहे. चेंडू बॅटला लागला होता किंवा पायाला लागला होता? बॅटला लागला होता. यस. आणि या 3 धावा कंप्लीट. संघाची धावसंख्या 43 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत आणि 44 धावांचं लक्ष असेल स्वराज स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाला. वेलकम हेमंत घोडविंदे आलेले आहेत. दुपारच्या सत्रामध्ये त्यांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. या स्पर्धेचे नक्कीच प्रमुख आयोजक आहेत हेमंत घोडविंदे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झालेलं आहे. सकाळपासून ते थोडेसे बिझी होते. आता मात्र त्यांचा ताफा आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. स्पर्धेमध्ये दाखल झालेले आहेत. त्यांचं देखील करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत.
वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक खाते स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. गावदेवी स्पोर्ट्स पोमन पुरस्कृत आकाश स्मृती चषक आपण पाहतोय. नक्कीच आमचे दिग्गज मान्यवर कक्षामध्ये दाखल झालेले आहेत. आदरणीय सन्माननीय योगेशजी भगत, त्यानंतर आदरणीय सन्माननीय मंगेशजी गांगडा, ग्रुप ग्रामपंचायत पोमनचे माजी सरपंच या स्पर्धेचा आनंद घेत असताना मान्यवर कक्षेमध्ये दाखल आहे. त्या सर्वांचं मनपूर्वक खाते स्वागत आम्ही करतोय. सुरू असलेला मॅच सम्राट स्पोर्ट्स साकपाडा पेल्हार वर्सेस स्वराज स्पोर्ट्स पेंढरीपाडा या दोन संघाच्या माध्यमातून सामना चालू आहे. दोन बॅटर दाखल झालेले आहेत. स्वराज स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाच्या माध्यमातून स्ट्राईक एंडला अंकलेश चौधरी, तर नॉन स्ट्राईक एंडला सुनील मेरे याला आपण पाहणार आहोत. त्यानंतर बॉलिंग करण्याकरता कुणाल महाली हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. 44 धावा बनवायच्या आहेत पेंढरीपाडा या संघाला. पाहावं लागेल कशा प्रकारची बॅटिंग करतील हे दोन बॅटर. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना मनपूर्वक खाते शुभेच्छा आम्ही देणार आहोत. पॉवर प्लेला सुरुवात. पंचांचा इशारा वैभव धूम सरांचा आलेला आहे. नक्कीच चांगली पंचकरी सकाळच्या सत्रापासून दोन पंच पण पाहतोय. स्क्वेअरला एक पंच रुपेश दांडेकर असतील. त्यानंतर मेन पंच नक्कीच वैभवजी धूम आहेत. त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगली पंचगिरी आपण पाहिली. चांगले इशारे आमच्यापर्यंत पोहोचवले गेलेले आहेत. आता मात्र बॉलर तयार. कुणाल महाली हा बॉलर सज्ज होईल. पहिला ओव्हर टाकण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर. हा प्रकार बॉल खेळायचा होता ऑफसाईडच्या दिशेने. बॅटची एज अँड फलंदाज बाद. यस, नक्कीच हिट विकेट स्वरूपामध्ये बाद झालेला आहे बॅटर अंकलेश चौधरी. व्हाईट बॉलचा इशारा देखील आलेला आहे पंचांचा. एक धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला, परंतु बॅटर होईल बाद. अंकलेश चौधरी हा बॅटर. तर नवीन बॅटर आलेला मैदानाच्या आतमध्ये सूरज काकड हा बॅटर दाखल होईल मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला असेल. 44 धावांचा पाठला करायचा आहे. पहिली विकेट लवकर डाऊन झालेली आहे स्वराज स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाची. आता मात्र सूरज काकड मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. बॉलर तयार कुणाल. षटकातील पहिला बॉल असेल. हा प्रकार बॉल हुक केला बॉलला. चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावन करता चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या 5 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. अतिशय सुंदर फटका एक्झिक्यूट केला होता बॅटर सूरज याने. हाफ ट्रॅकर बॉलची हाताळणी केली होती बॉलर कुणाल याने आणि त्या बॉलला बॅकफुटवरती येऊन बॉलला हुक केलेला आहे. चेंडूला पाठवतोय डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावन करता. अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल. आव्हान भरपूर मोठं आहे पेंढरीपाडा संघाच्या विरोधात. 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये सुनील अँड सूरज. चांगली बॅटिंग करावी लागेल. यावेळी सुंदर फटका लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. चेंडू जाईल पुन्हा एकदा एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावन करता चौकार. धन्यवाद डीजे. अतिशय सुंदर फटका एक्झिक्यूट केलेला आहे बॅटर सूरज याने. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह केला होता बॉलला. चेंडूला पाठवतोय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावन करता संघाची धावसंख्या 9 वर पोचली गेलेली आहे. आता मात्र यावेळेस काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. चेंडू जाईल आता मात्र डॉट.
कमबॅक करतोय बॉलर कुणाल महालिक. चांगली बॉलिंग करावी लागेल. भरपूर धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. यावेळेस सुरेख चेंडूच्या हाताळणी तो करतोय. याच प्रकारची बॉलिंग केली तर समोरच्या संघांविरुद्ध चांगला इफेक्ट पडू शकतोय. आता मात्र खेळायचं होतं ऑन साइडच्या दिशेने. बॅटन बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल पुन्हा एकदा डॉट. अप्रतिम बॉलिंग. चांगला कमबॅक या मागील 2 बॉल मध्ये करतोय बॉलर कुणाल महालिक. स्ट्राईक एंडला बॅटर सूरज आहे. 8 धावांवरती तो खेळतोय. परंतु या 2 बॉलवरती तो नक्कीच बीट झालेला आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल. 44 धावा बनवायच्या आहेत स्वराज स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाला. हा प्रकार बॉल कट करण्याचा प्रयत्न. विकेट कीपर चुकतोय. त्यानंतर शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक देखील चुकलेला आहे. चेंडू जाईल डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावन करता चौकार. संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 13 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. शेवटचा बॉल बाकी असेल. कुणाल महाली सज्ज होईल बॉलिंग करण्याकरता. 5 बॉल मध्ये 13 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. शेवटचा बॉल टाकण्याकरता सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस चेंडू जाईल. आता मात्र डॉट. षटक संपलेल्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्वराज स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाची धावसंख्या आहे 1 गडी बाद 13 धावा. वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स पोमण आयोजित आकाश स्मृती चषक 2026. बॉलर तयार. प्रवीण पागी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. षटकातील पहिला बॉल असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट सुरुवात करेल या षटकाची. प्रवीण पागी पहिलाच बॉल. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू. चेंडूच्या खाली बॉलर. सुंदर झेल आणि फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. सुनील हा बॅटर 0 धावा करून बाद झालेला आहे. एक मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता. चेंडू प्रॉपर बॅटवरती कनेक्ट झाला नाहीये आणि झेल देऊन तो तंबूत परतला गेलेला आहे. तर त्याच्या जागेवरती नवीन बॅटर विशाल आलेला आहे. विशाल हांडवा एंटर झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगली सुरुवात प्रवीण पागी याच्या माध्यमातून. पहिल्याच बॉलवरती विकेट त्याने प्राप्त केलेली आहे. कॉन्फिडन्स वाढला असेल या बॉलरचा. पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. दुसरा बॉल असेल या षटकातील. आता मात्र चेंडूला ड्राईव्ह केलंय. चेंडू जाईल मिडऑफच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण. सुरेख फेकी. फक्त एक सिंगल धाव मिळाली जाईल बॅटिंग करणाऱ्या संघाला. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 14 या अंकावरती पोचली गेलेली आहे. धावसंख्या 14 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. एका बाजूला विशाल, दुसऱ्या बाजूला सूरज आहे. सूरज चांगली बॅटिंग करतोय. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला असेल. बॉलर तयार प्रवीण. आफ्टर बॉल हुक केला बॉलला. हवेमध्ये चेंडू. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावन करता षटकार. धन्यवाद डीजे. अतिशय सुंदर फटका आपण पाहिला सूरज याच्या बॅटमधनं. छोटा पॅक बडा धमाका करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे भरपूर. त्याच्याकडे एबिलिटी गुणवत्ता आहे. संघर्ष करतोय आपल्या संघाकरता आणि नक्कीच त्याला यश प्राप्त होत आहे. या फटक्यावरती
6 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 19. वीस वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 20 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. बॉलर तयार. हाफ ट्रॅकर बॉल स्लाइस केला बॉलला. आपण जर पाहिलं तर नक्कीच अडथळा आहे. विजेच्या खांबाला चेंडू टच झाला होता. एक धाव मात्र कंप्लीट केलेला आहे दोन्ही बॅटरने. धावसंख्या 21 वर पोहोचली गेलेली आहे. चांगला प्रयत्न करतोय बॅटर सूरज काकड. अपकमिंग यंगस्टर यंग टॅलेंट आहे. उभारता सितारा आहे या संघाचा. स्वराज स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाचा चांगले प्रयत्न तो करत आहे मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल होईल मिडॉनच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट फेकी होईल. तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहे दोन्ही बॅटरने. अतिशय चांगली रनिंग पीठमध्ये विकेट. चांगला तालमेल चांगली कॉलिंग आपण पाहतोय दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 23 वर पोहोचली गेलेली आहे. यावेळेस चांगला फटका कट केला बॉलला. चेंडू जाईल इनफिल्डच्या वरून. ट्रॅव्हल होईल डीप दरम्यान बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 4 धावांनी करता चौकार आलेला आहे. धन्यवाद डीजे. संघाची धावसंख्या 27 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. अतिशय जबरदस्त फटका नक्कीच एक्झिक्यूट केला होता बॅटरने. खेळाडू तिकडे नक्कीच प्रयत्न करत होते. त्या ठिकाणी नक्कीच थोडीशी दुखापत झालेली आहे. यस नक्कीच आपण दुखापत आपल्याला झाली असेल तर आपण सांगायचं आहे. जास्त काही डेंजर नसेल तर आपण खेळू शकता. जास्त झाली असेल तर नक्कीच आपल्याला रिटायरमेंट घ्यायची असेल, मैदानाच्या बाहेर जायचं असेल तर नक्कीच जाऊ शकता आपण. त्याने सांगितलेलं एव्हरीथिंग इज ओके. तर बॉलर आलेला आहे विशाल सापटे. पहिलाच बॉल लॉफ्ट केला बॉलला. हवेमध्ये चेंडू झेल मात्र ड्रॉप. यावेळेस चुकी केलेली आहे फिल्डरने आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. चेंडू निघून जाईल 4 धावांनी करता चौकार. धन्यवाद डीजे. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. या चौकाराने संघाची धावसंख्या 31 वर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र 11 बॉलचा खेळ बाकी. बॉलर तयार विशाल. यावेळेस चेंडू जाईल डॉट. दहा बॉलचा खेळ बाकी आणि 13 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता स्वराज स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाला. आता मात्र चांगली कमबॅक चांगली बॉलिंग विशालाच्या माध्यमातून होताना दिसत आहे. पहिल्या बॉल मध्ये 4 धावा खर्च केल्यानंतर आता मात्र लागोपाठ 2 चेंडू डॉट हाताळतोय हा बॉलर. कमबॅक केलेल्या या 2 बॉल मध्ये आता मात्र 9 बॉलचा खेळ बाकी असेल आणि 13 धावांची गरज सामना जिंकण्याकरता. इक्वेशन सहज आणि सोपा केलेला आहे. बॅटर सूरज याने अप्रतिम बॅटिंग त्याच्या माध्यमातून होता. यावेळेस बॉलला ड्राईव्ह केला. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट दाबायचा प्रयत्न. चेंडू फेल होईल फेकी होईल. तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहे दोन्ही बॅटरने. या 2 धावाने संघाची धावसंख्या 33 वर पोहोचली गेलेली आहे. 8 बॉलचा खेळ बाकी. 11 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता स्वराज स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाला. बॉलर तयार विशाल सापटे. नेक्स्ट बॉल असेल या षटकातील. यावेळेस बॅट चेंज. चेंडू जाईल शॉर्ट फाईनच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट
खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं त्या ठिकाणी आणि या 2 धावा मात्र पूर्ण केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 35 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 35 धावा. बॅटर सूरज काकड अप्रतिम बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपल्या संघाच्या बाजूने संघर्ष तो नक्कीच करतोय. मैदानाच्या आतमध्ये बॉलर तयार विशाल सापटे. शेवटचा बॉल असेल या षटकातील. आता मात्र चेंडू जाईल. या वेळेला डॉट. षटक संपलेलं आहे तिसरं. संघाची धावसंख्या 35 धावा. आता मात्र 6 बॉलचा खेळ बाकी आणि 9 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. 6 बॉल 9 धावांची गरज असेल स्वराज स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाला. एका बाजूला सूरज काकड, दुसऱ्या बाजूला विशाल हांडवा. हे 2 बॅटर आहेत. त्यांना चांगली कामगिरी करावी लागेल या ओव्हरमध्ये. तर त्यांना रोखण्याकरता नवीन गोलंदाज प्रदीप पागे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. 6 मध्ये 9 धावांची गरज असेल स्वराज स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाला. पाहावं लागेल अतिशय रंगतदार स्थितीमध्ये मॅच मात्र येऊन पोहोचली गेलेली आहे. दोन्ही संघांना समान संधी असेल सामना जिंकण्याकरता. पाहावं लागेल कोणता संघ चांगली कामगिरी करेल या ओव्हरमध्ये. प्रदीप पागी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल बॉलिंग करण्याकरता. प्रदीप याचा पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने. हा प्रकार बॉल कट करण्याचा प्रयत्न. बॅटन बॉल संपर्क होत नाही. चेंडू जाईल डॉट. डॉट डिलिव्हरी कॉन्फिडन्स वाढवून जाईल बॉलरचा आणि आत्मविश्वास कमी करेल तो म्हणजे बॅटरचा. सुरेख सुरुवात अप्रतिम बॉलिंग पहिल्याच बॉलवरती केलेला आहे बॉलर प्रदीप याने. बॉलर तयार जर्सी क्रमांक 33 प्रदान करून दुसरा बॉल असेल षटकातील. या वेळेला चेंडू जाईल. आता मात्र पुन्हा एकदा डॉट. चांगली सुरुवात या 2 बॉलमध्ये करतोय बॉलर प्रदीप पागी. 4 बॉलचा खेळ बाकी. 9 धावांची गरज सामना जिंकण्याकरता संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर विशाल असेल स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस बॅटची एज. चेंडू जाईल डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावण करता चौकार आलेला आहे. अतिशय मोक्याच्या क्षणी हा चौकार आपण पाहतोय विशालाच्या बॅटमधनं आलेला आहे आणि या चौकाराने संघाची धावसंख्या 39 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. आता मात्र 3 बॉल 5 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. कोण संघ जिंकेल आता आपण पाहणार आहोत. बॉलर तयार प्रदीप पागी. स्ट्राईक एंडला विशाल. जबरदस्त मॅच रंगली गेलेली आहे मैदानाच्या आतमध्ये. टफ फाईट मुकाबला काटेकी टक्कर. यावेळेस चेंडू जाईल शॉर्टलेग क्षेत्रामध्ये होता बॉलर चेंडूला फील्ड करेल. तत्पूर्वी 1 धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 40 वर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र 2 बॉलचा खेळ बाकी असेल या ओव्हरमध्ये आणि जिंकण्याकरता 4 धावांची गरज असेल स्वराज स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाला. स्ट्राईक एंडला मिस्टर सूरज काकड. सूरज याला हिरो बनण्याची संधी आहे. जबरदस्त बॅटिंग त्यांनी केलेली आहे. 2 बॉलचा खेळ बाकी 4 धावांची गरज. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. काय घडलेला मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला नक्कीच रन करण्याचा प्रयत्न होता विशाल याचा परंतु सूरज याने नकार दिलेला आहे. स्वतःवरती कॉन्फिडन्स त्याला आहे तो मारू शकतोय परंतु आपण आता पाहू शकता 1 बॉलचा खेळ बाकी 4 धावांची गरज सामना जिंकण्याकरता स्वराज स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाला 1 मध्ये बनवायचे आहेत 4. स्ट्राईक एंडला सूरज काकड. कोण करेल ही कामगिरी. सूरज करेल किंवा प्रदीप त्याला रोखण्यात यशस्वी होईल पाहणं गरजेचं आहे. बॉलर तयार जर्सी क्रमांक 23 प्रदान करून बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल स्ट्राईक एंडला सूरज काकड. नक्कीच
चांगला बॅटर आहे, चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल, यावेळेस सुंदर फटका, हवेमध्ये चेंडू, चेंडूचे खाली क्षेत्ररक्षक, झेल ड्रॉप. आणि या 2 धावा कंप्लीट, परंतु सामना जिंकलेला आहे सम्राट स्पोर्ट साकपाडा या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन सम्राट स्पोर्ट साकपाडा संघ अँड हार्ड लक स्वराज स्पोर्ट पेंढरीपाडा, हार्ड लक सूरज काकड, हार्ड लक विशाल अँड ऑल टीम. दर्शनीय सामना पाहायला मिळाला होता. नक्कीच अतिशय जबरदस्त कामगिरी केलेली आहे सम्राट स्पोर्ट साकपाडा या संघाने. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात गावदेवी स्पोर्ट्स पोमण आयोजित आकाश मूर्ती चषक 2026 आणि या स्पर्धेसाठी